लहान माळाला जरा झोपतो ना मग मी. नाही रे बाळा, मग अरे भरपूर माझी कामं आहेत, आपल्याला घरी जायला पाहिजे. अगं तुझी काय कामं आहे ती सांग ना, मी लवकर. अरे आपल्याला घरी जाऊन मला जेवण करायचं आणि भरपूर कामं आहेत. अरे पण वाजले किती आई आता तुम्हाला सांग, एवढ्या पहाटे मला कशाला उठवली तू? नाही रे बाळा, चल, उशीर होतोय आपल्याला भरपूर. आई पण आमची अशी आहे ना, झोपेच्या टायमिंगला मला झोप मोडून आणते. काय तुला समजत नाही? असं नाही आहे. मग अरे बायकांची कामं बायकांनाच माहिती असतात. अरे हो ग, पण मी लहान बाळ आहे, अजून माझं खेळायचं वय हो. आहे. आणि तू मला एवढ्या सकाळी कुठे अरे घेऊन तू जाते? बरोबर बोलतोयस बाळा, पण आपल्याला भरपूर कामं आहेत. चल. चालेल, तुझी काय कामं असतील ती सांग, मी तयार आहे करायला. ठीक आहे, चालेल. हा. पण आता मी सांगतो ते ऐक. का? मी आता आंघोळीला जाते आहे. हा. तू इथेच बसायचं. इथे कोण आलं तर आतमध्ये यायला द्यायचं नाही. मग कोण पण असू दे, माझ्या आज्ञेच्या बाहेर नाही आहेस हे मला माहीत आहे बालका. आणि त्याच्यामुळे तुला मी सांगतोय बालका की आज मी आता आंघोळीला जाते. तू इथेच बसून पहारा करायचा. तोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत तू इथून अजिबात हलायचं नाही. एवढं लक्षात ठेव. मी आंघोळीला जाते. आई तू सांगतेस तर मी तुझं पालन नक्कीच करणार, कारण तू माझी आई आहेस. खास तू, मला विश्वास आहे रे. आई आणि मुलाचं काय नातं असतं ते हे सगळ्यांनी जपलं पाहिजे. आपली आई ही आपली माय असते आणि तिच्यासारखं दुसरं मोठं दैवत असं कोणतं नाही. म्हणून आपल्या आईचं नक्की पालन करा. आईला अपशब्द बोलू नका. मी जसा माझ्या आईवर मी प्रेम करतो तसं सगळ्यांनी करा. माझ्या आई तुम्हाला शब्द दिलास ना, इथे कोणी येऊ नये. मी तुझं संरक्षण करण्यासाठी इथे बसलेला आहे. तू काही काळजी करू नको. तू जा आणि तुझी सगळी कामं करून ये. ठीक आहे, मी जातो आंघोळीला. तू इथेच बस, मी जाऊन येतो. जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत इथून हलायचं नाही. नाही आई, तू काही काळजी करू नको. तू जरूर जा. मी तुझं सगळं सांगलेलं ऐके. आतापर्यंत जसं ऐकलं तसंच ऐके. तू जा आई, नक्की. आई तर माझी गेली. आता सांगलेला शब्द तर पाळायला हवा. कोणी येऊन दे, मी तर ऐकायचं नाही. कोणाला यायलाच देणार नाही. मी इथे असा बसून राहणार. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओय, कोण तुम्ही? आणि इकडे काय आमच्या घरी काय करताय? इथे यायचं नाही. इथून आल्या पावलाने पाठी जायचं. कुणाला बोलतोय तू? मी तुम्हाला सांगतोय, आला तसे परत पाठी जायचं. आमच्या घरात यायचं नाही. ए नंदी,
अरे हे माझं घर आहे ना, हा छोटा बालक कोण आहे? बालका, देव आले आहेत आणि देवाला त्यांच्या घरामध्ये तुम्ही कसे आणू शकता? हा? मला ते कोण माहित नाही. माझी आई मला हो तुम्ही आधी लांबला. इथे यायचं नाही, आतमध्ये यायचं नाही. माझी आई मला सांगून गेली आहे, कोणी जर आलं तरी आतमध्ये पाठवू नका. आणि आईचं मी पालन करणार. इथे तुम्ही आलात, आतमध्ये यायचं नाही, इथून पाठी जायचं. बरंच सांगतो मी लहान बालक आहे म्हणूनच सांगतो, माझ्या बरोबर पडू नका माझ्या वार्तेत. इथून आल्या बोलाने पाठी जा. अरे तू छोटा बालक आहे म्हणून तुला सांगतोय, हे माझं घर आहे. तू मला अडवणारा कोण? अहो तुमचं घर असू दे की कोणाचं, माझ्या आईचं मी जे सांगलेलं आहे त्याचं पालन करणार. तू काय बघतोय रे? नका तो कशाला आलाय तू? समजावून सांग ना. तुमचे वडील आहे, तुम्ही असं का वागताय? बालका, बालका, मला ते काही माहित नाही तुम्ही कोण आणि हे कोण. मला फक्त हे माझी आई. महादेव आहे आणि ते तुम्ही काहीच सांगू नका मला. अरे मला कोण तुला माहिती नाही का? मला फक्त माझी आई, हे बघ गळ्यामध्ये काय काय असतं माझी माझ्या? माय, बाकी दुसरं काही नाही. हा? कोणता नाही तो सर्प, तो चावलो तर भात पाडत तुका. हा हे काय ना कोणतारी सर्प माहिती नाही. पण तुम्ही, मी परत तुम्हाला सांगतो, ए. आमच्या घरात यायचं नाही. तुम्ही इथून मागे व्हा, गेट आउट. अरे माझ्या घरात येऊ नको म्हणून सांगतो. ए मूर्ख बालका, काय? तू जास्त माझ्याशी वाद घालू नको. अरे मी माझं कुठे घालतो? मी काय सांगतोय? माझ्या आईने सांगितलंय कोणालाही परत पुरुषाला घरात घेऊ नको म्हणून. अरे तुझ्या आईला बोलव ना बाहेर. की ज्यावेळी तिचं काम होईल ना त्यावेळी येईल. तोपर्यंत तुम्ही आत यायचं नाही, तुम्ही मागे जा. आलात तर ते. मी परत सांगतो तुम्हाला, याच्या आई कोण? ती हा तर कोणीही माझा असू पोरगा दे, नाहीये. तुम्ही माझ्याशी वाद घालत राहू नका. अरे तू माझा पोरगा अरे नाहीये. मगाचपासून मी कंटाळलो. येतोय का माझ्यावर खेळायला? माते, मातीला माझ्या हाक मारू नका, तुम्ही पाठी जा. अरे तुझी माता रे, माझी पण माता आहे पार्वती ती. असू दे, ती आंघोळीला गेली आहे. तुम्ही सांगितलं ना की तिचं काम झाल्यानंतर ती येईल. महादेवा, आता जास्त विचार करण्यात अर्थ नाही. काय? आता मला खूप राग आलेला आहे. आता बघ, अरे नको 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 नको. तो बालक आहे. राग ये. हा? हा? तू जातोय? अरे तो छोटा बालक आहे. हा, त्याच्याकडे शस्त्र वगैरे नाही. तो लहान आहे रे, मूर्ख बालक आहे तो. तू जातोय? अच्छा अच्छा अच्छा. ए या करणार येऊ नको म्हणून सांगितलं तरी येतो. कशाला येतोस? येणार परत? हा मग सोडणार नाही, नाही तर तुला परत. चल चल. देवा, देवा, मला मी आता नको होतो. हा? फक्त तुम्ही आज्ञा द्या. अरे एवढी घाई काय लागली रे तुम्हाला? एका बालका बरोबर एवढं हा जमलं, आता तू लगेच चाललाय नंदी. तुम्ही आज्ञा दिल्याशिवाय आम्ही जाणार नाही, कारण त्याने आता जमवलं माझ्या सहकार्याला. हा? सहकार्याला बरोबर. जा नंदी, या बालकाला त्याचा धडा शिकव. नंदी विचार कर. नंदी यायचं नाहीये आतमध्ये. आलास? करणार? येणार? करणार? मग सांगू नये तर येणार? खाली मी जरी छोटा बालक असलो ना, ताकदवान आहे, ताकदवान. खाली लाल खाली लाल करून. हा? किती वेळा सांगलं ते बालकाच्या नादाला लागू नको. हे बाबा, तो मुलगा बालक आहे, बाजूला हो, मला घरात जायला दे. मला नम्रपणे ए! सांगतो, तुम्ही येऊ नका. माझ्याशी गाठ आहे तुमची. तुझ्या आईला बोलव. आई येणार नाही, तुम्ही आल्याच्या पावलांनी पाठी जा बरं. तुझी कोण आई आहे ती बघतो, कारण तू माझा पुत्रच नाही आहे.
तुम्ही सांगूच नका. मी कुठे बोलतोय तुम्ही माझे बाबा? अरे मी कोण आहे माहितीये का तुला? मला माहिती नाही. तुम्ही आला तसे पाठी जा. हा? हे तू मला सांगतोय मारा, तुला जमलं ते? तिची हालत बघा आणि नंदीची हालत बघा, तुझी हालत. मोठे मनासाठी गेलात त्याला मारायला. हा? आता काय करूया? ए बाबा तू लहान आहेस, तू जा बाजूला हो, मला जायला दे बाबा. मी सांगतोय तुम्ही बाहेरच राहा. आल्या पावली परत जा. तू माझा अंत बघू नकोस. मी जर कोपलो तर ब्रह्मांड हलतं. आणि तू एवढा सांग चल. लहान आहेस, परत परत सांगत नाही राहणार. तू लहान आहेस, तुला एकदा सांगतो बाजूला जा, मी जातोय घरी. मी जात नाही. काय करायचं ते करा. ए! मी जाणार नाही. तू मला नाही ए! जाणार मी. कोणाची वाट पाहताय? बालकाला मारलं. मूर्ख बालक. मूर्ख बालक. जरा थोडासा व्यत्यय येतोय, क्षमा असावी. परंतु कट्टा ग्रामस्थ मंडळ इथे येऊन त्यांनी जी कला सादर केली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी करतो. आमचे पाटील आनंद त्यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करतील. त्यांना दुसरीकडे जाण्यासाठी थोडा वेळ हवा आहे, म्हणून कृपया आमच्या या सोंगामध्ये थोडासा व्यत्यय आला आहे, तरी आपण सर्वांनी समजून घ्यावे. धन्यवाद. कट्टा ग्रामस्थ मंडळाचे आम्ही आभारी आहोत. या बालकाचं काय करायचं आता? पण काय झालं रे? काय झालं? नाथा, काय केलं? काय झालं बाबा? काय केलं ते? नाथा, माझा हृदयाचा तुकडा आहे. आणि तुम्ही आज त्याचा वध केला. तर आपण तुमचं हृदय दुखलं नाही. हा मला घरात घेत नव्हता. नाही. कोण आहे? कोण आहे हा? नाही, तुम्ही एवढे मला निर्दयी वाटला नव्हता. अरे या बालकाशी तुम्ही युद्ध केला. काय गरज होती का तुम्हाला? अगं त्याला समजावून सांगा. कोण आहे हा? कोण आहे हा बालक? कोण आहे? अहो तुम्ही अगं माझ्या घरात मी 6 वर्ष किती तपश्चर्या करत असतो. तुला भेटायला एकदा येतो आणि हा मला अडवतो. नाही, हा माझा सोन्यासारखा पुत्र, माझा बाल कधे आज एवढा चालला. अगं हा कधी झाला तुला? मी पर्वतावर असतो. तुला हा कधी झाला? तरी घे, हा? माहिती तरी करून घे. नाथा, हे काय केलं? आज मी जर कोपले ना, ही पृथ्वी पूर्णपणे नष्ट करेल. एवढी माझा शंका आहे. आता शंका राहायचं नाहीये. अगं पण हे कोणाचा पुत्र आहे? काय आहे? काय आहे? आणि माझ्या घरात जाताना अडवणारा हा कोण? मी बालक म्हणून सांगितलं. किती वेळ झाला तो मूर्ख बालक ऐकत नव्हता. 5 मिनिटं तुम्हाला थांबता आलं नाही का? एवढा लहान बालकाशी तुम्ही युद्ध करता. आज पृथ्वीवरचे सृष्ट तुम्ही, आणि आज या बालकाशी युद्ध करून तुम्ही हे काय केलं? आता हे कोणाचं बालक? कोणाचं काय बोलताय तू? अहो नाथा, किती बोलाल? एवढ्या युद्ध करताना तुमचं हृदय जरा पण पाळलं नाही का? तुटलं नाही का? एवढ्या लहान बालकाचं तुम्ही घर वेगळं करताय. एवढ्या सृष्टीवरती तुम्ही राज्य करताय. किती समजावलं त्याला? किती समजावलं त्याला?
विरोध केला धड मला चालला असताना त्याचं धड वेगळं केला हे मला कदाचित सहन होणार नाही. ते एवढा विद्रोह करू नको नाही नाही मला कशाचं तसं पाहिजे तुम्ही काही करा मला काही नका. माझा त्रिशूळ या त्रिशूळ एकदा कोणाला लागला तर त्याला मी परत नाही जिवंत करू शकत नाही करू शकत नाही नाही काय केला ते बघू. गाथा, तुम्ही एवढं सृष्टीचे महान आणि एवढं माझा मणिपासून झाला तुम्ही शिर त्याचा भेदभाव केला. मला बाकी काही अरे मला माहिती नव्हतं हे रामायण काय झालंय. नाही मला माहिती नव्हतं. नाही 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 मी त्याला जिवंत करू शकत नाही. माझा एकदा हे लागल्यानंतर माझं नाईलाज असतो. माते रडू नको. तुम्ही कुठलीही ऍक्शन करता मला माझा पुत्र पाहिजे. तुमचा तेवढी पण शक्ती आहे. म्हणजे काय करणार? माझा कोणाला आहे. अरे देखत टाकून आणला आता काय आज्ञा दिली. नाही काय झालंय माझी बायको मला घ्यायला तयार नाही. एकच आपला वडीलचा नारद हो त्याच्यावर उपाय जय जय नारायण मनुष्य बालकाला मी त्रिशूळाने याचना आता ही बोलते त्याला जिवंत करते नाही करू शकत त्याच्यावरती काहीतरी उपाय महादेवा तुझ्याजवळ उपाय आहे ना? काय करा तुम्ही? तुमचे जे सेवक आहे नंदी आहे त्या नंदीला तुम्ही काय करा अरण्यात पाठवा आणि अरण्यात पाठवा आणि त्याला कुठलंही मनुष्य फळ सोडून कुठल्याही प्राण्याचं त्याला जे काही फळ मिळेल ते त्याने घेऊन यायचं. फक्त मनुष्य प्राणी नको आहे. मनुष्य प्राणी निघतोय मनुष्य प्राणी नको आहे. मध्ये या तुम्ही चार दिशेने कुठे पण जा मनुष्य प्राणी धड मुंबई कुठचं धड भेटेल ते तुम्ही तिथून घेऊन या. कुठच्याही प्राण्याचं मिळू दे ते तुम्ही काही घेऊन या. पण मिळू दे फक्त मनुष्य असता नाही. आणि जे प्रथम दिसेल ते जसे आदेव देवा लवकर या तुमच्यावरती एवढी सुद्धा अपेक्षा नव्हती. मला माहिती माझ्या नव्हतं. मणीपासून मला कुठे माहिती तुम्ही त्याचा वध केला. करणार ते महादेव. तो 6 वर्ष पर्वतावर असतो मला काय माहिती असतं. त्याने घरात घेतलं नाही मला. तर बालक आहे तुझ्या बळीपासून तयार आज झालेला किती आहे ना. दटली आहे बघा. मला वाटतं जाऊया लवकर घरी आपलं होईल. हा? हे घ्या हे लावा तुम्ही. हे काय स्वामी अहो हस्ती दंताचा तुम्ही जड आणला. अरे स्वामी ही छोटी मुलं तर त्यांना खेळायला घेतील का माझ्या बालकाला ध्यान का रे काही ती सुद्धा काही म्हणता. अरे माझा बालक रे कुठे गेले ते? हा, माझा बालक. संतोष! बाल बाल गले बाल गले माझा माझा ते बाल गले माझा माझा बाल गले काय झालं म्हणजे जीवंत झाली परत मोठी तुम्ही घर लावला. मुलं गेला आपले आपले चेहरे तुला घेणार ना खेळायला घेणार ना अरे हो घेणार ना सांगते घेणार
खेळ राहिला. हो माते. हा पहिलं कुणाच्या घरात शुभ कार्य असलं, कुठचं पण असू दे, कुठचं शुभ कार्य असू दे, याच्या नावाने ते शुभ कार्य केलं जाणार ही मी तुला वचन देते. आणि याच्या पुढे हा गणेश म्हणून प्रसिद्ध होणार. गणपती बाप्पा